नमस्कार. आज आपण बनवतो इन्स्टंट खवा. अवघ्या 3 मिनिटामध्ये मायक्रोवेव्हमध्ये हा खवा तयार होतो आपला, आणि तोही अगदी कमी साहित्यात. तर इथे मी एव्हरीडेची मिल्क पावडर घेतली आहे, अर्धी वाटी दूध घेतले. रोजचा आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 6 चमचे इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा आपलं घरगुती तूप घालायचं आहे. आणि आता यातलं अर्धं दूध म्हणजेच पाव वाटी दूध इथे मी पहिलं वापरणार आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बॅटर आपल्याला हे इडलीच्या बॅटरप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे. त्यामुळे उरलेलं सगळं दूध यामध्ये मी घालून घेते आणि मिक्स करून घेते. यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिस्करच्या साहाय्याने सुद्धा हे मिक्स करू शकता. आता हे आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये करायचं आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह मी सध्या 1.5 मिनिटाचा टाईम सेट करून इथे मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेला आहे. 1-7-3 मिनिटं लावायचं नाही आहे. तर 1.5 मिनिटांनी इथे क्रीमी टेक्स्चर आपलं तयार झालं आहे. पुन्हा मिक्स करून घेऊन पुन्हा 1.5 मिनिटाचा टाईम सेट करून इथे मी मायक्रोवेव्हमध्ये लावलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला इथे खवा तयार आहे. आत्ता जरी हे मिश्रण ओलसर दिसत असलं तरी 15-20 मिनिटांनी रूम टेम्परेचरला अगदी मस्त दाणेदार असा हा खवा आपला इथे तयार होतो. अगदी मस्त हलवाईसारखा खवा इथे तयार होतो. या प्रमाणात 100 ग्राम खवा आपला इथे तयार होणार आहे. आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थात आपण हा खवा वापरू शकतो. डिटेलमध्ये व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा. थँक्यू.